चला तर आज बनवूया आपण बथवाची भाजी. बथवाची डाळ भाजी बनवण्यासाठी आपण बथव्याला छान तोडून घेऊया आणि त्याचे धुवून घेऊ आणि त्याचे बारीक बारीक असे मी कापलेले आहे तसे त्याचे पालक कापून घेऊया. आपण डाळ भाजी तर पालकची खातच राहतो त्याच्या, आणि हे बथवा आहे चंदन बथवा म्हणते त्याला, त्याची सुकी भाजी पण बनते. त्याच्यामध्ये 2 मिरची, 1 टोमॅटो आणि तुरीची डाळ धुतलेली, थोडी जेवढी तुम्हाला क्वांटिटी पाहिजे तशी तुरीची डाळ आणि थोडे शेंगदाणे टाकून याला कुकरला छान 2-3 शिट्ट्या होऊन शिजू द्या. तर आपण एका साईडला गंज ठेवूया, त्याच्यात तेल टाकूया, राई, जिरं, कांदे आणि 2 मिरच्या आणि अद्रक लसूणचा पेस्ट घेऊन त्याला छान मिक्स करून घेऊया. आणि थोडंसं तिखट, मीठ, हळद आणि काळा मसाला, धनिया पावडर झाल्याच्यानंतर आपण त्याच्यात थोडं बेसन टाकूया आणि बेसन टाकून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये डाळ, आपली जी शिजलेली डाळ आहे ती आपण त्याच्यात टाकून घेऊया आणि अशी उकळी करून घेऊया. तसंच दुसऱ्या साईडला तेल गरम करायला ठेवू, त्याच्यात थोडं काश्मीरी लाल मिर्च पावडर हे टाकून त्याच्यात तडका टाकून देऊया. झाली आपली बथवाची डाळ भाजी तयार.